हॅलो. म्यूट आहेस. ओके. येस येस. थँक्स. सो आज आहे बेसिकली HRCM चारही एकत्र आहे. हेल्थ, करिअर, मनी आणि रिलेशन. सो हॅलो मंगल पाटील, गुड इव्हनिंग, वेलकम. आपण डेली मेडिटेशनला भेटतो. सो जस्ट होपोनोपोनोचे मी 1 ते 2 मिनिटं घेतो आणि मग मी स्पेशल वन ऑन वन सेशन एखादं घेईन तुमचं. सो बेसिकली आपल्याला जे मेडिटेशन करायचंय आणि आपण जी एन्शियंट हिलिंग टेक्निक आहे ती आहे होपोनोपोनो. ओके. या टेक्निकमध्ये आपण स्वतःलाच मेन 4 वाक्य सांगतो. ती 4 वाक्य अशी आहेत की आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू अँड आय लव्ह यू. ती कशी म्हणायची, काय म्हणायची, कशी आहेत हे तुम्हाला हळूहळू समजेलच. मी तुम्हाला एक्सप्लेन करेन नंतर. आणि सो यू आर सेइंग आय एम सॉरी टू युअर सेल्फ. जी काही आहे ते एक्सेप्ट करायची आहे परिस्थिती. देन इन फेज 2 आपल्यामध्ये वी आर जस्ट फॉरगिव्हिंग अवर सेल्फ. आपण ही 4ही वाक्य सगळ्यात पहिले स्वतःला म्हणतोय. थर्ड इज थँक्यू, की कृतज्ञता आपल्या चांगल्या अनुभवांसाठी. अँड देन जस्ट से आय लव्ह यू टू युअर सेल्फ. आपण हे सगळं स्वतःलाच म्हणतोय. ओके. सो ते कसं काय आहे, यू जस्ट फॉलो द प्रोसेस. आता तुमचा पहिलाच दिवस आहे, सो थोडंसं कदाचित हे डायजेस्ट व्हायला कठीण होऊ शकतं. बट आय विल टेक मे बी अ सेपरेट सेशन इफ नेसेसरी. ओके. सो मुव्हिंग अहेड, आज HRCM सगळं एकत्र आहे. सो हेल्थसाठी लॉर्ड धन्वंतरी, नंतर रिलेशन्ससाठी गॉडेस पार्वती, नंतर सरस्वती आणि लॉर्ड कुबेर. हे 4 मेन आपल्या देवता आहेत त्या रिस्पेक्टिव्ह एरियाजच्या. सो पेन अँड पेपर घेऊन त्याचे 4 कॉलम करायचे नेहमीप्रमाणे. तुम्हाला हेल्थ बद्दल जी काही चिंता असेल ती लिहा. रिलेशन बद्दल जी काही चिंता असेल ती लिहा. करिअरची चिंता जी काय असेल ती लिहा, करिअर स्लॅश मनी. आणि मग नंतर 4थ्या कॉलम मध्ये, सॉरी, 4th कॉलम इज युअर बेसिकली चिंता पैशाच्या बाबतच्या. ज्या काही एरियाजमध्ये असतील त्या आपण लिहूया. आता 10-6 झालेत. साधारण एक 4 ते 5 मिनिटं आपण घेऊया. टू एलॉबरेट मोर फॉर मंगलजी, ऍक्च्युली हेल्थ बद्दल चिंता म्हणजे की तुमची तब्येत खराब आहे किंवा व्हॉट एव्हर हेल्थ इश्यू आहे, बीपी, शुगर बाय चान्स असेल तर, किंवा जे काही टेन्शन, प्रेशर्स असतील, पर्सनल, प्रोफेशन, ए प्रोफेशनल अबाउट युअर हेल्थ. प्रोफेशनली नाही असणार बट पर्सनली जे काही असते ते. एनी रिलेशनशिप विच इज पर्सनल अँड करिअरचे काही असेल की ग्रोथ नाहीये किंवा बिझनेस होत नाहीये. अँड मनी रिलेटेड ज्या काही चिंता आहे की पैसे असलेले पुरतील का नाही, और व्हॉट एव्हर, त्या लिहायच्या. आय ट्राय टू एक्सप्लेन. मंगलजी, इट्स क्लिअर? थोडं तरी समजतंय का? जरा मला सांगा जास्त अनम्यूट करून. मी ऑडिबल आहे ना? कोणीतरी अनम्यूट करून ऍटलीस्ट से यस. हो. ओके. ठीक आहे. मंगल, काही क्वेश्चन्स आहेत? एनी क्वेश्चन?
आर वी डन? 10, 9. ठीक आहे. Done. ओके. Stop sharing then. हो नक्कीच. सगळ्यांनी शेअर करा डेफिनेटली. येस. सगळ्यांना द्या डेफिनेटली. ओके, वी आर रेडी आय थिंक. एक क्वेश्चन होता, म्हणजे जे आपण चार्ज केलेलं वॉटर आहे ते आपल्या चिंता आणि आपल्या रिलेटेड सगळं आहे ना, तर मग घराच्या बाकीच्यांना सगळ्यांना कसं चालेल ते, म्हणजे इट इज नॉट देअर आहे ना. नाही नाही, पण एंड ऑफ द डे ठीक आहे. आधी आपली निगेटिव्हिटी असते, पण ती नंतर पॉझिटिव्हिटी मध्येच होते ना. सी, एंड ऑफ द डे कसं आहे, जरी ती निगेटिव्हिटी असली तरी ती आपण शरीराबाहेर काढतो, माइंड मधून, प्रोग्राम मधून आपण बाहेर काढतोय. आणि शेवट ते आपण चार्ज करतोय, की आपण शेवट त्याला कमांड्स देतो की आय एम पॉवरफुल, आय एम स्ट्रॉंग, किंवा ओव्हरऑल एक पॉझिटिव्हिटीकडेच आपण एंड करतोय त्याचा. करेक्ट? ओके की ओके. हा, म्हणजे इनिशियली ऑफकोर्स ते थोडंसं आपलं माइंड डिस्टर्ब असतं, किंवा आपल्याला डिस्टर्ब आपण असतोच, की असं नाही होऊ शकत यार 24 तास एक माणूस पॉझिटिव्ह राहतोय किंवा लॉंग टाइमसाठी. सो वी क्लिन्स इट आउट अँड वी टर्न इट इन टू द निगेटिव्हिटी टू पॉझिटिव्हिटी, हा ट्रान्सफर करतो आपण. सो दॅट्स वाय इट इज पॉझिटिव्हली चार्ज होऊन दिली. क्लिअर आहे ना? आय होप सो आय आन्सर्ड इट. येस. ओके, शांत जागी बसा. सेट बॅक, रिलॅक्स. म्युझिकचा आवाज येतोय, जस्ट गिव्ह मी अ थम्स अप. शांत जागी बसा. पाठीचा कणा सरळ ठेवण्याचा प्रयत्न करा, कारण तो अँटेना आहे युनिव्हर्सशी कनेक्ट होण्याचा आणि एनर्जी एक्सचेंज होण्याचा. चेहऱ्यावर हसू ठेवू द्या, कपाळावर आठ्या नको. जस्ट स्माइल. खांदे रिलॅक्स आणि डोळे बंद. टेक अ डीप ब्रीथ. होल्ड अँड रिलीज. वन मोर टाइम. टेक अ डीप ब्रीथ. होल्ड and release. Take a deep breath, hold and release. आता मी जे काय सांगतोय ते शांतपणे ऐका. आपली पर्सनल जी काही कामं बाकी आहेत डेली रुटीनची, ती आपण सगळी करणार आहोत. उद्या काय करायचंय हा जरी विचार येत असेल तरी तो तूर्तास बाजूला ठेवा. सगळ्या विचारांना सांगा की मी सगळ्या गोष्टी अटेंड करतो. गिव्ह मी माय ओन 10 to 20 minutes for yourself. Concentrate on your breath. Just relax your mind. Relax your body. आपण सगळेच जण आपल्या भूतकाळातील, वर्तमान काळातील किंवा भविष्य काळातील सतत चिंतांचा विचार करतो आणि आपल्या मनात आणि शरीरात खूप निगेटिव्हिटी प्रोग्राम करून ठेवतो. त्याच्यामुळे एकूणच आपल्या शरीरातलं आणि मेंदूतलं जी वॉटर लेवल आहे ती डिस्टर्ब झालेली असते आपल्या स्वतःच्याच टॉक्सिक प्रोग्रामिंगमुळे. सो हे क्लिन्स आउट करणं, दिस इज अवर प्राईम मोटो. हे आपलं प्राईम कर्तव्य आहे जे आपण केलं पाहिजे. टेक अ डीप ब्रीथ, होल्ड अँड रिलीज. माझ्या मागे रिपीट करा. माझ्या संपूर्ण आयुष्याची मी जबाबदारी घेतोय. म्हणजेच काय, तर मी कबूल करतोय की माझ्या आयुष्यात जे काही घडलंय, जे काही घडतंय
आणि जे काही घडणार आहे त्याला फक्त मी आणि मीच जबाबदार आहे. कोणतीही नकारात्मक लोक, कोणतीही नकारात्मक परिस्थिती आणि कोणतीही नकारात्मक गोष्ट यांना कुठेतरी मी स्वतः आकर्षित केलंय. मी हे संपूर्णपणे स्वीकारतो की हे मीच अट्रॅक्ट केलंय. यासाठी मी कोणालाही दोष देणार नाही. आज या नकारात्मकतेचा मी संपूर्णपणे ताबा घेतोय आणि या नकारात्मकतेतून आणि या बंधनातून मी आज स्वतःला मुक्त करणार आहे. आजचा विषय आहे HRCM, म्हणजे हेल्थ, रिलेशन, करिअर आणि मनी. हो, आज आपण या चारही विषयांवर ध्यान करणार आहोत. कारण कळत न कळत आपल्याला येणाऱ्या अडचणी, आपल्याला येणारे प्रॉब्लेम्स किंवा आपले असणारे ओल्ड पॅटर्न्स या 4 कॅटेगरी मध्येच फॉल होतात. आज आपण एका प्राचीन मंदिरात जाणार आहोत. असा विचार करा की तुम्ही एका थंड हवेच्या ठिकाणी फिरायला गेलेले आहात. तिथे पोहोचल्यावर सकाळी नाश्ता केल्यावर तिथल्या स्थानिक लोकांनी असं सांगितलं की इकडे खूप प्राचीन मंदिर आहे. आणि असं ते प्राचीन का आहे आणि आगळं वेगळं का आहे? कारण हे कुठेही ऑनलाईन नाहीये, ना ट्रिप ऍडवायझर वर आहे, ना गुगल वर आहे. त्यामुळे तुम्ही हे कधीच मंदिर बघितलं नाहीये. असं तुम्ही ठरवता की अरे नक्की काय आहे, असा विचार करून तुम्ही या मंदिरात जायचा निर्णय घेताय. आणि या मंदिरात जायला आपण निघालोय. कच्चा रस्त्यापर्यंत आपण पोहोचता आणि आपण चालायला लागता. हळूहळू घनदाट जंगलातून तुम्ही वाटचाल करत आहात. जसे जसे अजून 10 पावलं तुम्ही जाताय तसे तसे तुमच्या कानावर घंटानाद होऊ लागलाय. मंदिरातील घंटेचा आवाज यायला लागलाय. किती मधुर आणि मंद आवाज आहे. The sound is very very melodious. अजून थोडं पुढे गेल्यावर तुम्ही पायातले बूट किंवा चपला घातलेल्या तिथे मंदिराच्या बाहेर काढता आणि एका भव्य प्राचीन दगडी बांधकाम असलेल्या मंदिराजवळ आपण पोहोचतो. त्या मंदिराचं कोरीव काम अगदी नजरेचं पारणं फिरवत आहे. त्या दगडी पायऱ्या, ती शिल्पांची कमान खूप विहंगम दृश्य आहे, खूप अट्रॅक्टिव्ह आहे आणि कुठेतरी एक हायर फ्रिक्वेन्सीची फिलिंग आणणार आहे. तुम्ही आता त्या मंदिरात प्रवेश करता. त्या मंदिरात त्या दिव्यांचा प्रकाश, घंटांचा नाद आणि धुपाचा गंध दरवळतोय. अगदी जी उदबत्ती तुम्हाला आवडते ना त्याचाच वास येतोय. सुगंध सर्वत्र पसरलाय. त्या मंदिराच्या आपण मध्यभागी बसलो आहोत. तिथून समोर आपल्याला 4 वेगवेगळ्या खोल्या दिसतायत. त्या प्रत्येक खोलीत एक देव आहे. तुम्ही कधी विचार देखील केला नसेल अशा 4 देवांच्या मूर्त्या आपल्याला बघायला मिळणार आहेत. म्हणूनच हे मंदिर आगळं वेगळं आहे. आता तुम्ही पहिल्या खोलीत जात आहात. तुम्ही बघता तर काय, तुमच्या समोर धन्वंतरीची मूर्ती आहे. धन्वंतरी म्हणजे कोण? तर आरोग्याची देवता. आता तुमच्या डोळ्यासमोर तुम्ही मगाशी बघितलेली धन्वंतरी देवतेची मूर्ती डोळ्यासमोर आणा. त्या देवाच्या हातात एक अमृत कलश आहे.
आता त्या देवतेकडे बघता बघता तुम्ही मगाशी पहिल्या कॉलम मध्ये लिहिलेल्या हेल्थ बद्दलच्या ज्या काही तक्रारी, ज्या काही चिंता, जी काही टेन्शन्स आहेत ती तुमच्या डोळ्यासमोर आणा. आता तुम्ही त्या चिंता धन्वंतरीकडे मांडल्या आहेत. ते सगळे टेन्शन त्यांच्याकडे सुपूर्त केलेत आणि त्या सगळ्या चिंतांचं निराकरण होणार आहे. आता त्यासाठी रिपीट आफ्टर मी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू अँड आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. I'm sorry, please forgive me, thank you, I love you. आता आपण त्या धन्वंतरी देवाला प्रार्थना करतोय की हे धन्वंतरी, माझं शरीर थकलं आहे पण त्यात अजूनही जीवन आहे. माझ्या पेशींमध्ये तुझं अमृतरूपी शक्ती उतरू दे. माझ्या श्वासात तुझी ऊर्जा वाहू दे. मला पेशी उजळून निघू दे तुझ्या अमृत कलशाने. असा विचार केल्यानंतर जणू काही तो अमृतरूपी कलश आपल्या हृदयात सामावला गेलाय आणि आपल्या शरीरात एक वेगळीच शक्ती, एक वेगळीच एनर्जी वाहू लागली. आपल्याला एक वेगळंच आरोग्य प्राप्त झालंय, एक वेगळीच ऊर्जा. आता तुम्ही त्या देवाला वाकून नमस्कार करता. आता शरीरात ताकद, मनात आनंद आणि चेहऱ्यावर एक छानसं स्माइल घेऊन आपण दुसऱ्या खोलीत प्रवेश करतो. त्या खोलीत गेल्यावर एक वेगळ्याच प्रकारची शांतता जाणवते. ती खोली अखंड प्रेमाने भरली आहे आणि समोर पार्वती देवीची मूर्ती आहे. तुम्ही जी मगाशी पार्वती देवीची मूर्ती बघितली ती डोळ्यासमोर आणा. तिच्या हातात एक लाल कमळाचं फूल आहे. तिच्या चेहऱ्यावर एक मायेचा भाव आहे. तिच्या पाठीमागे एक झाड आहे. असा विचार करा की त्या झाडाच्या फांद्यांमध्ये आपली माणसं आहेत सगळी. तुम्ही मगाशी दुसऱ्या कॉलम मध्ये लिहिलेल्या रिलेशनशिप बद्दलच्या चिंता आठवा, त्या शंका आठवा आणि त्या डोळ्यासमोर आणा. तर पार्वती मातेसमोर आपण नमस्कार करून उभे आहोत आणि म्हणतोय आपण की हे माते, माझ्या नात्यात खूप गोंधळ आहे,
अपेक्षा, दुःख आणि तुटलेली नाती. तुझ्या करुणेने, तुझ्या प्रेमाने मला क्षमा शिकव. तुझ्या प्रेमाने माझं हृदय भरू दे. आता सगळ्या चिंतांचं निराकरण होणार आहे. त्यासाठी रिपीट आफ्टर मी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. I'm sorry, please forgive me. Thank you. I love you. आता असा विचार करा की त्या मूर्तीच्या हातात असलेलं आशीर्वाद रूपी लाल कमळ आपल्या हृदयात प्रवेश करतंय. आपल्या शरीरात, आपल्या मनात सर्वत्र भावना आहे आणि या सगळ्या नात्यांचा गुंता चुटकीसरशी मोकळा होतोय. तुम्ही देवाला वाकून नमस्कार करताय आणि त्या पार्वती मातेचे तुम्ही लाख लाख धन्यवाद मानताय. तुम्ही खूप खुश आहात. तुम्ही प्रेमाने भरून गेले आहात आणि अशा या प्रेमाच्या भावनांमध्येच हळूचकन प्रेमाने हसू येतंय तुम्हाला, आनंदाने, प्रेमाने. हा आनंद घेऊन आपण आता तिसऱ्या खोलीत प्रवेश करतोय. तिसरी खोली पांढऱ्या तेजस्वी प्रकाशाने भरून गेली आहे. सगळीकडे दिव्य प्रकाश आणि त्यात एक तेजस्वी सरस्वती देवीची मूर्ती आहे. मगाशी जी बघितली होती ना, ती तशीच, अगदी तशीच. तिच्या हातात एक सुंदर वेडा आहे. तिच्याजवळ वेगवेगळी पुस्तकं, रायटिंग मटेरियल आणि एक खूप सुंदर प्रकारचा दिवा आहे. त्या दिव्याच्या प्रकाशात तुमचं ध्येय स्पष्ट होणार आहे. आता मगाशी तिसऱ्या कॉलम मध्ये ज्या काही करिअर रिलेटेड तुम्ही गोष्टी लिहिल्या होत्या, त्या चिंता, ते टेन्शन्स, प्रेशर जे काही असेल ते डोळ्यासमोर आता आणा. आता तुम्ही सगळ्या चिंता तुमच्या देवीसमोर मांडल्या आहात. तुम्ही तिला म्हणताय की हे सरस्वती देवी, माझं काम, माझं साधन आहे, पण कधी कधी ना माझी दिशाच हरवते. मला कळतच नाही की हे माझ्याच बाबत का घडतंय. काही प्रश्न कितीही प्रयत्न केले तरी सुटत नाहीत. असं असलं तरी ह्या परिस्थितीची तुम्ही संपूर्णपणे या चिंतांचं, या टेन्शनचं संपूर्ण निराकरण आता होतंय. तो प्रश्न सुटतोय. तुम्हाला काही ना काहीतरी त्यातून वे आउट मिळतोय. यातून पूर्ण मुक्त होण्यासाठी रिपीट आफ्टर मी. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू अँड आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू.
I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. आता तुम्ही सरस्वती देवीला म्हणताय की तुझ्या वेणेच्या नादाने मला प्रेरणा मिळू दे, मला मोटिवेशन मिळू दे. तुझ्या ज्ञानाने माझं कर्म अर्थपूर्ण होऊ दे. आणि बघता तर काय, तुमच्या मनात शुभ्र प्रकाश पसरलाय. तुमचे विचार, तुमची ऍक्शन एकदम क्लिअर झालेली आहे. तुमच्या मनात एक नवीन ऊर्जा भरलेली आहे. सरस्वती देवीला तुम्ही वाकून नमस्कार करताय आणि खूप आनंद आणि उमेद घेऊन आता चौथ्या खोलीत प्रवेश करताय. या खोलीमध्ये डोळे दिपतील एवढा सोनेरी प्रकाश आहे. समोर कुबेर देवतेची एक मूर्ती प्रकाशमान झाली आहे. आता तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर बघितलेली कुबेर देवतेची मूर्ती आणा. त्या देवाच्या हातात रत्नांची थाळी आहे. प्राचीन, खूप प्राचीन एक वृक्ष आहे. त्या झाडाच्या मुळांमध्ये तुमचे श्रम आणि फांद्यांमध्ये तुमची खरी स्वप्न आहेत. आता मगाशी चौथ्या कॉलम मध्ये लिहिलेल्या पैशा संबंधीच्या सगळ्या चिंता, टेन्शन्स किंवा जे काही प्रेशर आहे ते तुम्ही तुमच्या डोळ्यासमोर आणा. आता तुम्ही सगळ्या तुमच्या चिंता, काळज्या देवासमोर मांडल्या आहेत आणि तुम्ही त्याला म्हणत आहात, हे कुबेर देवता, माझ्या मनात जी पैशाबद्दलची भीती आहे, कधी अपुरेपण आहे तर कधी खूप लोभ आहे. असं असलं तरी तुमच्या सगळ्या चिंतांचं आता निराकरण होणार आहे. त्याच्यासाठी आपण होपोनोपोनोची प्रार्थना माझ्या मागे रिपीट करूया. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी. थँक यू, आय लव्ह यू. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. I'm sorry, please forgive me. Thank you, I love you. आता तुम्ही त्या कुबेर देवतेला म्हणताय की तुझ्या समृद्धीने मला आयुष्यातला समतोल शिकव. तुझ्या आशीर्वादाने माझा धनप्रवाह
आणि पवित्र होऊ दे. आणि बघताय तर काय, तुमच्या कुबेरातल्या हातात असलेला आशीर्वाद रूपी कलश तुमच्या हृदयात प्रवेश करतोय. तुमचं शरीर, तुमचं मन सोनेरी प्रकाशाने भरून निघालंय. तुमच्या मनात स्थैर्य आलंय. तुम्ही समृद्ध झालेले आहात. तुम्ही कुबेराला वाकून नमस्कार करताय आणि त्याला थँक्यू म्हणताय. आता आपले दोन्ही हात स्वतःच्या छातीवर प्रेस करा आणि असं इमॅजिन करा की आपले दोन्ही हात शक्तिशाली मॅग्नेट आहेत. खूप पॉवरफुल मॅग्नेट आहेत, जे आपल्या शरीरातील आणि मनातील उरली सुरलेली नकारात्मकता प्रत्येक पेशीतून खेचून घेतात. जो काही उरला सुरलेला निगेटिव्ह क्षण, भावना, मन, ते सगळं मॅग्नेट खेचून घेत आहे. आणि म्हणून तुमचे हात पूर्ण जड झालेत. आता छातीवरून दोन्ही हात काढा आणि एकमेकांवर रब करा आणि असं इमॅजिन करा की ही सगळी निगेटिव्हिटी युनिव्हर्स मध्ये रिलीज होते आणि ती नष्ट होते. जस्ट इमॅजिन की ही सगळी निगेटिव्हिटी युनिव्हर्स मध्ये विरघळून गेलेली आहे. जस्ट रिलॅक्स नाउ. तुम्ही आता सगळ्या ताणतणावातून मुक्त झालेले आहात. तुम्हाला एखाद्या पिसाप्रमाणे हलकं वाटतंय, शांत वाटतंय. आता माझ्या मागे म्हणा, रिपीट करा हे सेंटेन्सेस. आय एम पॉझिटिव्ह, आय एम हेल्दी, आय एम लव्ड, आय एम वर्दी, आय एम कॉन्फिडेंट, आय एम मॅजिकल, आय एम स्ट्रॉंग, आय एम ब्लेस्ड, आय एम रेडी, आय एम सक्सेसफुल, आय एम मोटिवेटेड, आय एम लकी, I am happy, I am thankful, and the most important thing, I am very, very, very powerful. मी एक पैशाचं मॅग्नेट आहे. मला समृद्धी प्राप्त झालेली आहे. समृद्धी म्हणजे काय हो? एक छानसं आरोग्य, निरोगी मन, समाधान, ऐश्वर्य आणि उत्तम नातेसंबंध. आता चेहऱ्यावर एक छानसं स्माइल आणा आणि व्हिज्युअलाइज करा की तुम्ही खूप आनंदी आहात, तुम्ही खूप हेल्दी आहात. तुमच्या सगळ्यांबरोबरचं नातं पण हेल्दी आहे, आनंदाचं आहे, सुखाचं आणि प्रेमाचं सुद्धा आहे. तुमच्या करिअरमध्ये तुम्ही यशस्वी झालेले आहात. तुम्हाला जे आयुष्यात हवंय ते मिळालेलं आहे. तुम्ही समृद्ध आहात, तुम्ही पूर्ण आहात, तुम्ही खूप मनापासून आनंदी आहात. आता पुढील 1 मिनिट मी तुमच्याशी काहीही बोलणार नाहीये. ही शांतता, हे प्रेम, हे समाधान, ही आपुलकी तुम्ही स्वतःच अनुभवा. ऑल राईट. दोन्ही हात एकमेकांवर रब करा, एनर्जी जनरेट करा. जस्ट फील इट. रब करा. तुमच्या पहिले डोळ्यांना दोन्ही हात लावा, कपाळाला लावा,
चेहऱ्यावरून हात फिरवा. रिलॅक्स. ओपन युअर आईज. हळूहळू डोळे उघडा. शेजारी घेतलेलं पाणी ते प्या. Sorry, supercharged water. What I always say. Okay. So that comes to the end of the meditation for today. आज थोडा लेट झाला. Sorry. 10:40 झालेत. Okay. Anybody wants to say anything? Okay, great. If nothing else, तर ठीक आहे. No problem. उद्या आपण पितरांचं सेशन घेणार आहोत स्पेशल. जरी कोणी नातेवाईक जॉईन होणार असतील तरी त्यांनाही होऊ दे. काही प्रॉब्लेम नाहीये. इट्स ओके. पण 9:45 ला आपण सेशन स्टार्ट करूया. ओके. ऑल राईट. Then that's all for evening. I wish you a very good night and sweet dreams. Thanks. Yes. Okay. Thanks, Pradnya. Thanks. Yes. Okay. प्रज्ञा म्हणते की feeling relaxed and powerful. Yes, Sarika. Okay. Thanks. Good night. Bye. Thank you. Good night. Yeah, good night.